2024 मध्ये अब की बार 400 पार असं म्हणत भाजपाने लोकसभेचं मैदान गाजवलं। पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजगी दिसून आली। मावळमधून आप्पा बारणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व घटक पक्षांच्या सभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते, पण त्यात सुरेश लाड दिसले नाहीत। सुरेश लाड यांना कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे मला भेटून ते निघून गेले अशी सारवासारव सुद्धा आप्पा बारणे यांनी केली। महायुतीच्या दुसऱ्या सभेला सुद्धा सुरेश लाड दिसले नाहीत, त्यामुळे ते एकतर पक्षावर किंवा महायुतीवर नाराज आहेत हे स्पष्ट झालं। 3 टर्म आमदार असणारे सुरेश लाड राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले आणि स्वतःच्या राजकीय तत्वांशी समझोता करत भाजपामध्ये विसावले। महायुतीने दिलेला उमेदवार निवडून आणायचा आहे असं म्हणत सर्वपक्षीय नेते जोरदार प्रचार करत होते, आढावा बैठका सुद्धा घेत होते आणि कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधत होते। पण त्यातही सुरेश लाड यांचा चेहरा दिसून आला नाही। नक्की सुरेश लाड यांना झालंय काय? ते महायुतीवर नाराज होते की स्वतःच्याच पक्षावर? कदाचित स्वतःच्या पक्षातील काही सहकाऱ्यांवर नाराजगी असेल। भाजपामध्ये स्वतःचं राजकारण आणि राजकीय तत्व चालवणं सुरेश लाड यांना जमत नाहीये का? भाजपामध्ये सुरेश लाड यांना विचारातच घेतलं जात नाहीये का? सुरेश लाड यांनी महायुतीचा प्रचारच केला नाही का? सुरेश लाड पुन्हा एकदा राजकीय संन्यासाच्या मार्गावर जात आहेत का? अशा अनेक प्रश्नांची वादळं सुरेश लाड यांच्या राजकीय वाटचालीभोवती फिरत आहेत। कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर असले तरी भाजपचा विस्तार काही गावांमध्ये आणि शहरी भागांमध्ये दिसून येतो। त्यामुळे भाजपा या आपल्या नवीन पक्षात प्रयत्नपूर्वक एक पाऊल पुढे टाकत सुरेश लाड यांनी किती प्रचार केला हे विचार करण्यासारखे। सुरेश लाड यांनी किती, कसा आणि काय प्रचार केला हे 4 जूनला मतपेट्या उघडल्यावर समजेल। आणि मतपेट्या उघडल्यावर सुरेश लाड यांनी निदान त्यांच्या बालेकिल्ल्यात तरी महायुतीच्या पदरात किती मतं पाडली याचा पर्दाफाश होईल। सुरेश लाड यांनी खरंच महायुतीचं काम केलंय की नाही याचं उत्तर सध्या तरी मतपेट्यांमध्ये बंद आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।